अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलाय। आज दुपारी 12 वाजता मुंबईतील वरळीमधील हॉटेल ब्लू सी मध्ये पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, नाशिक, पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचा निर्णय झाला असल्याचं राऊतांनी सांगितलंय। तर आज होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महत्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे। तरी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील। आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहेत। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आहेत। सीमा, 12 वाजता मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, 12 वाजता होणारच आहे खरं तर, आणि त्याआधी नेमके काय ताजे अपडेट आहे? नक्कीच रुबीना, खरं तर याच दिवसाची दोन्ही पक्षाच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना खूप वाट बघावी लागली। अवघा महाराष्ट्र खरं तर हा प्रश्न विचारत होता की मुंबई महानगरपालिकेसाठी किंवा इतर ज्या महापालिका आहेत त्यासाठी राजकीयदृष्ट्या दोन्ही ठाकरे बंधू कधी येणार याचं उत्तर मिळालेलं आहे। आज 12 वाजता याची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय युतीची घोषणा करतील आणि तत्पूर्वी घोषणा करण्या म्हणजे पत्रकार परिषदेच्या पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती येऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करतील। त्यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर आजचा दिवस दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा आहेच, मात्र दुसरीकडे राजकारणात सुद्धा हा जो दिवस आहे तो मोठा मानला जातोय, कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवरती त्यांची सत्ता येणार का, किती प्रभाव यांची युती खरं तर पाडणार, हा एक प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। फक्त मुंबई महानगरपालिकाच नाही तर इतर ज्या महत्त्वाच्या महापालिका आहेत, नाशिक असेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महानगरपालिकेमध्ये देखील मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार आहे। आता काही वेळामध्येच या सगळ्या म्हणजे कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते दादरमध्ये आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, स्मृतीस्थळावरती दाखल होतील। त्याची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे। या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते ठाकरे गटाचे ते आता यायला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे मागील 3.5 महिन्यांपासून वेगवेगळ्या मंचावरून असेल किंवा वेगवेगळ्या बैठका असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र पाहायला मिळत होते आणि मात्र दृष्ट्या कधी युती जाहीर करणार हा प्रश्न त्यांना सातत्यानं विचारला जात होता। आता मागच्या आठवड्यामध्ये सलग त्यांच्या बैठका पार पडल्या जागा वाटपासंदर्भात आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक वॉर्डचा तिढा सुटल्यानंतर आता युतीची घोषणा जी आहे ती केली जाते। आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये किती ताकद ते दाखवणार, त्यांचा किती करिश्मा खरं तर ते दाखवतील, हा एक मोठा प्रश्नच आहे। कारण फक्त मराठीच्या मुद्द्यांवरतीच एकत्र येऊन मुंबई महानगरपालिका ही जिंकता येणार नाही। त्यासाठी मुस्लिम मतं असतील, दलित मतं असतील, उत्तर भारतीय मतं असतील, या मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे बंधूंकडनं नक्की कशा प्रकारे प्रयत्न केले जातात, कशा प्रकारे प्रचार प्रसार केला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींकडे फक्त मुंबईचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे, देशाचं लक्ष लागून आहे। कारण या युतीकडे खरं तर 20 वर्षानंतर ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत, त्यामुळे अर्थात आजच्या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज नक्की कोणकोणती प्रतिक्रिया उमटते या युतीनंतर किंवा पत्रकार परिषदेमध्ये वेगळी काही घोषणा ठाकरे बंधूंकडनं करण्यात येते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय आज ऐतिहासिक युतीमुळे राज्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरण बदलणारच आहेत।